तर मैत्रिणींनो, तुम्ही अळूवड्या तर बरेचदा खाल्ल्या असतील, पण कदाचितच अशा प्रकारच्या बनवलेल्या वड्या खाल्ल्या असतील. तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने अळूवड्या तयार करणार आहोत. तो जो रोल आपण गुंडाळतो ना अळूच्या पानांचा, तो रोल सुटण्याची भीती नाही आणि फारशी झंझट पण न करता अगदी झटपट आपण या अळूवड्या तयार करणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि खूपच पौष्टिक अशा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा मैत्रिणींनो, वरून कुरकुरीत आणि आतून छान अशी खुसखुशीत अळूवडी तयार झालेली आहे. चला तर बघूया साहित्य. हे बघा, एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकत आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुतलेल्या आणि लसणाच्या पाकळ्या आहेत 5 ते 6, फ्रेश धुतलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हे बारीक करताना आवश्यकता असेल तर किंचितसं पाणी टाकायचं, पण आवश्यकता लागत नाही. तर हे बघा, सर्व चारही साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता आपण पुढील तयारी करूया. हे बघा, मी घेतलेली आहे तिथे स्वच्छ धुतलेली अळूची पानं. आता ही अळूची पानं आपण उलटी करूया आणि याच्या मागील ही जी याची रेष असते ना, याचं देठ, ते आपण कट करून घेऊया. हे तर तुम्हाला माहीतच आहे. हे बघा, अशा प्रकारे याचं वरचं जे देठ आहे ते काढून घ्यायचं. इथे मी 3 ते 4 पानं घेतलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे बघा, हे पान तर फाटलं आहे, आता अळूवडी कशी तयार करायची? तर घाबरू नका, आपल्याला पान फाटलं तरी सुद्धा अळूवडी इथे तयार करता येणार आहे आणि ती सुद्धा एकदम झटकेपट, फार जास्त वेळ न घेता. कोणताही पदार्थ तयार करताना मैत्रिणींनो, लवकरात लवकर कसा होईल हे सुद्धा बघितलं पाहिजे. तर हे बघा, अळूची पानं मी आता अशा प्रकारे बारीक चिरून घेत आहे. शक्य होईल तितकी बारीक चिरायची. हे बघा, अळूच्या पानांच्या मागचं देठ काढून मी अशा प्रकारे बारीक चिरून घेत आहे अळूची पानं. कधी कधी आपण पदार्थ तोच असतो, पण थोडीशी वेगळी पद्धत वापरली पाहिजे, जेणेकरून आपला जो आहे ना वेळ वाचेल आणि पदार्थ सुद्धा छान होईल. एका बाउलमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलं ते सुद्धा टाकलं आणि मी 2 छोटे चम्मच ओल्या नारळाचा चव टाकलेला आहे. 1 वाटी बेसन आणि 3 छोटे चम्मच तांदळाचं पीठ. ओल्या नारळाच्या चवामुळे काय होते, खूप छान टेस्ट येते अळूवडीला. आता इथे चिंच गुळाचं कोळ टाकलेला आहे मी. 1 छोटा चम्मच ओवा, 3 छोटे चम्मच पांढरे तीळ, चवीनुसार थोडं मीठ, 1 चम्मच तिखट, अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा छोटा चम्मच धण्याची पावडर, थोडीशी हळद. आता आपल्याला हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं हिंग सुद्धा मी यामध्ये टाकलं, कारण बेसन पचायला खूप जड असतं, त्यामुळे हिंग टाकायचं. आता आवश्यकतानुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण अजिबात सेड करायचं नाही आहे. हे मिश्रण आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, खूप घट्ट ठेवायचं आहे, म्हणजे आपण याचा गोळा तयार करू शकू इतपत घट्ट ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही पोळी करण्याकरता कसं भिजवता त्याच्यापेक्षा थोडं सेल. हे बघा, आता हे सर्व मी छान असं मिक्स करून घेत आहे. पाणी अगदी किंचितसं टाकायचं, फार पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे. तर हे बघा, आता एका ताटाला थोडं तेल लावून घेऊया. आणि आपण जे मिक्स केलेलं होतं हे मिश्रण ते यावरती टाकायचं आहे. याचे 2 भाग तयार करून घेऊया. आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये अळूवडी तयार करता त्यानुसार याचे भाग करा. हे बघा, साधारणतः एवढा गोळा झाला पाहिजे एवढे भाग करायचे. हा बघा, आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण हाताला चिपकणार नाही. आणि आता आपण याचे लांबट असे, हे बघा, लांबट गोळे तयार करूया. दोनही गोळे अशाच प्रकारे आपण तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, दोनही गोळे तयार झालेले आहेत आपले.
आणि आता एका कढईमध्ये पाणी सुद्धा छान असं उकळत आहे. त्यानंतर मी एक स्टीलची इथे चाळणी घेत आहे, त्याला तेल लावत आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल ना तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा करू शकता किंवा मग कुकरमध्ये सुद्धा करू शकता. पण जर कुकरमध्ये करत असाल ना तर शिट्टी नाही लावायची. आता चाळणीला छान तेल लावून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपली मीडियम आहे. आता आपण जे हे लांबट आकाराचे गोळे केले ना ते या चाळणीवर ठेवूया आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर हे वाफवून घ्यायचे आहेत. चला तर आता आपण वाट बघूया. तर हे बघा 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान आपली इथे स्टीम झाले आहेत. हे गॅस बंद करायचा. आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया. हे बघा मी गरम गरमच काढत आहे. हे बघा आता आपण हे जे आहेत ना कट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे मीडियम साईजचे आपण कट करून घ्यायचे. खूप जाडही नाही ठेवायची ही वडी आणि खूप पातळही नाही. हे बघा तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपली इथे वडी तयार झालेली आहे आणि झटपट, फार जास्त झंझट न करता अगदी झटपट तयार झाली. ही वडी जी आहे ना तुम्ही अशीही खाऊ शकता मैत्रिणींनो. जर तुम्ही तेल खाणे अवॉइड करत असाल ना, आजकाल बरेचसे जण तेल खाणं अवॉइड करतात, तर ही वडी आहे ना अशी सुद्धा इतकी अप्रतिम लागते. आणि जर तुम्हाला खूप जास्त चटपटीत हवं असेल तर एका पॅनमध्ये असं थोडं तेल गरम करा, त्यावर थोडेसे तीळ टाका आणि शालो फ्राय करून घ्या. तुम्हाला आणखी खूप जास्त चटपटीत हवं असेल तर तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करू शकता. तर तीनही पद्धतीने तुम्ही ह्या अळूवड्या खाऊ शकता आणि 2-3 दिवस आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही. हे तीळ मी याच्यासाठी टाकत आहे कारण दिसायला आपली वडी जी आहे ना खूप छान दिसते आणि पदार्थ दिसायला छान दिसला की खाण्याची इच्छा सुद्धा वाढते. त्यामुळे मी तीळ टाकत आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल टाकायचे तर तुम्ही अवॉइड पण करू शकता, स्किप करू शकता. तर सर्व मी 2 ते 3 मिनिटं छान असे दोन्ही बाजूने आलटून पालटून शॅलो फ्राय करून घेत आहे. तर हे बघा ऑलमोस्ट आपली अळूवडी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. आय होप की तुम्हाला ही रेसिपी आणि ही पद्धत अळूवडीची नक्कीच आवडली असेल तर तुम्ही नक्की सांगा. काही सूचना असतील तुमच्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या भागातून माझा हा व्हिडिओ बघत आहे मला सांगा, कारण मला कळेल की त्यानुसार माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर हे बघा गरमागरम अळूवडी खाण्यासाठी तयार आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. काही रेसिपी बघायच्या असतील तर त्या मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये, त्यानुसार मी रेसिपी बनवून अपलोड करू शकेल. तर ही नवीन पद्धत तुम्ही बघितलीच, तुम्ही सुद्धा करून बघा अशा पद्धतीने अळूवडी. हे बघा आणि गरमागरम अळूवडी खायला या. तर पुढील रेसिपी सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मैत्रिणींनो, बघायला अजिबात विसरू नका. उद्या रात्री 8 वाजता. हे बघा आपल्या झटपट अळूवड्या तयार झाल्या. आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आणि अशाच नवीन युनिक आणि पारंपरिक रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन असते ना ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर बघायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.